वळूयात पुढे। महायुतीच्या सर्व आमदारांसाठी मुख्यमंत्र्यांनी ब्रेकफास्ट डिप्लोमसी। सकाळी 8:30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आमदारांसोबत चर्चा होणार। आगामी निवडणुकीसंदर्भात आमदारांना महत्त्वाच्या सूचना देण्याची शक्यता आहे। विधिमंडळ कामकाजासंदर्भात देखील चर्चेची शक्यता आहे। तर आमदारांसाठी मुख्यमंत्र्यांची ही ब्रेकफास्ट डिप्लोमसी, विधिमंडळ कामकाजासंदर्भात चर्चा होऊ शकते। पुन्हा एकदा जाणार आहोत या संदर्भात माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडे। मनोज, आपण पाहतोय नागपुरात एकीकडे अधिवेशन सुरू आहे आणि या दरम्यानच मुख्यमंत्र्यांनी ब्रेकफास्टसाठी आमदारांना बोलावले। चर्चेची शक्यता आहे, काय काय चर्चा होऊ शकते? हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे प्रणिता, आणि या ठिकाणी आपण बघितलं आजचा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवासस्थानी ब्रेकफास्ट डिप्लोमसी ठेवलेली आहे। महायुतीच्या सर्व आमदारांसाठी मुख्यमंत्र्यांनी ब्रेकफास्ट डिप्लोमसी ही ठेवलेली आहे आणि ही ब्रेकफास्ट डिप्लोमसी आपण आज 8:30 वाजता सगळे सर्व आमदारांना महायुतीच्या बोलवण्यात आलेलं आहे। आणि आपण बघितलं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आमदारांसोबत चर्चा देखील मुख्यमंत्री हे करणार आहेत। त्यामुळे आगामी निवडणुकी संदर्भात आमदारांना महत्त्वाच्या सूचना देण्याची या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडून सूचना शक्यता वाटत आहे। आणि आपण सोबतच विधिमंडळ कामकाजासंदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे या महायुतीच्या ब्रेकफास्ट डिप्लोमसीमध्ये कुठेतरी मुख्यमंत्री जो वाद हा सुरू आहे तो वाद मिटवण्याचं देखील या ठिकाणी शक्यता आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री कशा प्रकारे या ठिकाणी सर्व आमदारांना निर्देश देतात आणि सूचना करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी मनोज, त्यामुळे या डिनर डिप्लोमसी बरोबरच आता ब्रेकफास्ट डिप्लोमसी सुरू झाली आहे आणि या डिप्लोमसीमध्ये मुख्यमंत्री काय सूचना देतात, काय चर्चा करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भातीलही तपशील तुमच्याकडनं घेणार आहोत। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।